आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला. विधान परिषदेच्या सदस्याच्या अर्ज माघार घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. यामध्ये 6 ठिकाणी 2 शिवसेनेचे, 2 भाजपचे, 2 राष्ट्रवादीचे हे बिनविरोध झालेले आहेत. आणि हे बिनविरोध झाल्याबरोबर जो काही आरोप करण्याचा जो काही सपाटा लावलेला आहे त्या लोकांना सांगतोय ही निवडणूक 17 जागेची आहे. ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं का? त्यांच्याच विरोधात त्यांचेच उमेदवार इतर पक्षाचे उभे होते. आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आकड्याची आहे. मतदार ठराविक आहे. मतदार करणारा माणूस आयडेंटिफाय आहे. आणि मग जर ते आकडे जुळत नसतील तर आपला पराभव हा निश्चित आहे हे त्यांना माहिती होतं. आणि उभाटाची जी कार्यपद्धती आहे, उमेदवारी दिली, जा आता तू लढ, तुला माझा आशीर्वाद आहे, असे निवडणूक लढवल्या जातात का? तुम्हाला इतर पक्षाचं सहकार्य पाहिजे की नाही पाहिजे? आणि अशा वेळेला तुमच्याबरोबर कोणीच बोलत नव्हतं. तुमची एखादी काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि तुमची जॉईंट एखादी बैठक झालेली आठवत आहे? मग अशा वेळेला त्या उमेदवारानं जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा. हे बरोबर नाही ना. म्हणजे एखाद्याने निवडणूक लढवताना तू तुझ्या ताकदीवर लढव, तुला कोणाचा पाठिंबा नाही, पडला तर पडला, पण आम्ही निवडणूक लढवली असं चित्र दाखवायचं. आता कार्यकर्ता हुशार झालेला आहे. घराची राख रांगोळी करून तो निवडणूक लढवणार नाहीये. त्याला तुमचं पाठबळ पण पाहिजे ना. आणि म्हणून असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य जर वाढायला पाहिजे होतं ते मनोबल तुम्ही खच्चीकरण केलेलं आहे. आणि आकडे आजही त्यांची असलेली ताकद ही त्यांना माहिती आहे. म्हणून या 17ही जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्यामुळं आता ह्या आरोपाच्या फैरी हे वाढत जाणार आहेत. आणि त्याला त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याला त्यांच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये. म्हणून आता महायुती किती भक्कम आहे हे आपल्याला दिसून येईल. स्पेसिफिक आरोप आहे कोकणातील मागणीसाठी 25 कोटी दिले. बीकेसीपी हॉटेल सोफिटेल इथे हा व्यवहार झाला. घेणारा आणि देणारा सांगू शकेल आणखी जास्त असं म्हणणं. म्हणजे बेछूट आरोप आहे. 25 कोटी रुपये ते कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे काय पाकिट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे मग तुम्ही काय करत होता? वाजपेयी करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली हा दाखवण्याचा प्रकार आहे. तुम्ही तिथे एक आरोप केला, संभाजीनगरला आरोप केला. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराने तुम्हाला सांगून, तुम्हाला समजून तुम्ही ऐकलं नाही त्या टायमाला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्यावर आरोप केले तुम्ही. आणि म्हणून आता तुमच्या त्या आरोपामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही ही जनता जाणते. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.